एका बाजूला नागरिकांचा मृत्यू झालेला असताना दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शो करतायत। यावरूनच ते किती असंवेदनशील आहेत हे दिसतं। आम्ही तुम्हाला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलं असल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी एवढी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते, मात्र भारतीय जनता पक्षानं अनेकांना भाड्यानं घेतलंय, त्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे आधीच तोंडावर पडलेले आहेत। आता त्यांची तोंड फुटतील असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचं नाव शिवसेनेकडून आमच्यासमोर कधी आलंच नव्हतं असा दावा शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केला होता। यामुळे विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करून एकनाथ शिंदे यांनाच आम्ही मुख्यमंत्री करणार होतो तसा प्रस्ताव महाविकास आघाडीकडे पाठवला होता, हा उद्धव ठाकरेंचा दावा खोटा ठरतो। त्यामुळे या प्रकरणावर सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगली आहे। राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतंय। अशातच मुंबईतील मतदान केंद्रावर सकाळपासून सावळा गोंधळ उडाल्यानं नागरिक संतापलेले पाहायला मिळाले। त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केलाय। निवडणूक आयोगाकडून जाणीवपूर्वक मतदानासाठी विलंब केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। तर मुंबईतील मतदारांनी मतदान झाल्याशिवाय केंद्रावरील अधिकाऱ्यांना सोडू नका असं आवाहन त्यांनी केलं। भाजप नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या मजबूत वैचारिक संघटनेची गरज संपल्याचा दावा करत आहेत। ही राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांसाठी भविष्यातील धोक्याची घंटा आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षांना दिला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात। याचा प्रत्यय पत्रकारांना वेळोवेळी येतो। सोमवारी लोकसभा निवडणुकीचे मतदान केल्यानंतर पत्रकारांनी त्यांची निवडणुकीवर प्रतिक्रिया विचारली। यावेळी महिला मतदार सायलेंट वोटर ठरतील का असा प्रश्न केला। त्यावर राज ठाकरे यांनी मी काही ज्योतिषी म्हणून बसलो का असा उलट सवाल करत पत्रकारांना निरुत्तर केलं।